लवकरात लवकर. झाडे लावा झाडे जगवा हे सूत्र आपल्याला पाहायला मिळते आणि तेच रोपटे या ठिकाणी आपण पाहू शकताय. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच ची एक सुंदर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. समीर लवकरात लवकर या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जास्त वेळ जातोय. तीन षटकांचा सामना असेल. पंच हार्दिक किनी यांना आपण ऐकत होतात. पालघरचा एक गोड आवाज आहे आणि खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून देखील प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. महत्त्वपूर्ण मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. दिवस 5वा 40+ क्रिकेट 40 वयोगटातील आपण हे संपूर्ण खेळाडू आज या ठिकाणी पाहत आहोत. यंगस्टर चषक मागणे 2025 मध्ये. चला या वेळी आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहत आहेत हार्दिकजी किनी यांना. थँक्यू भरत सर. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण या ठिकाणी आहोत आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर समीर आपल्याला पाहायला मिळत आहेत विथ द बॅट. त्यांच्या बॅटमधून 38 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. एक सुंदर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण पाहतोय आणि त्याचबरोबर एक सुंदर रोपटं आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय रवी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करणार आहोत. समीर आपल्याला पाहायला मिळत आहेत विथ द बॅट. त्यांच्या बॅटमधून 38 धावा आल्या. 11 चेंडूंमध्ये एक आक्रमक खेळी आपल्याला पाहायला मिळाली. वेल प्लेट समीर. जाऊयात आपण कॉम्बॉक्समध्ये. ओडिओ भरत सर. थँक्यू हार्दिक. काय पहिला चेंडू टाकला गेला होता. अगदी डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता. यॉर्करचा मारा हा पहिला चेंडू आपण पाहिला. चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं त्या ठिकाणी. अकाउंट ओपन होतं, खातं उघडलं गेलं या ठिकाणी 2 या धावेनं. मॅच आपण पाहतायत NCC सपाळे अगेन्स्ट आपण पाहतायत टीम पारगाव. नाणेफेकीचा कौल जो आहे हा टीम पारगाव टीमनं जिंकला होता. मिस्टर स्टोक होता. काही काल चेंडू हवेत होता. ऑन साईडला चांगलं क्षेत्ररक्षण वाईट लॉंग ऑन च्या दिशेनं केलं गेलंय. हवा कालच्या दिवसामध्ये आपण जी हवा पाहिली होती शेखर किणी ती आजच्या दिवसामध्ये देखील दुपारच्या या सत्रामध्ये पाहायला मिळते. हवेसोबत धुळीचे कण देखील आपल्याला वाहताना पाहायला मिळते. म्हणजे जर आपण विचार केला तर ताशी जवळजवळ 80 ते 90च्या वेगानं हे वारे वाहत असतील मैदानाच्या आतमध्ये असा आपण एक अंदाज बांधू शकतो. चेंडू खाली बसतोय. एक सुरेख डिलिव्हरी हाताळली गेली. अप्रतिम चेंडू हाताळला गेला. सबमरीन चेंडू आपण पाहिला आणि त्या चेंडूनं अगदी वेध घेतला. यष्टीचा क्लिंग बोल्ट दांडी गोल मिस्टर स्वप्नील. काय जबरदस्त मी म्हणेल हा चेंडू टाकला गेला होता. मी तर म्हणेल हा स्लॉट मध्ये चेंडू होता. मात्र जी अपेक्षा होती की चेंडू थोडासा उसले घ्यायला हवा होता बॅटरकडून, मात्र त्या चेंडूने तितकीशी उसळी घेतली नाहीये. तर सबमरीन चेंडू पाहिला. पडल्यानंतर चेंडू काही प्रमाणात खाली बसला. त्या कारणास्तव बॅट आणि बॉलचं प्रॉपर त्या ठिकाणी करेक्शन झालं नाहीये आणि दांडीगुल क्लिंग बोल्टच्या स्वरूपात आपण ही पहिली विकेट जाताना पाहिली. मिस्टर स्वप्नील परतीच्या मार्गी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय संजय. यावेळेस बॅटच्या स्लॉट मध्ये होता मिस्टर स्टोक. चेंडू हवेत खेळला जातो मिड विकेट डीप मध्ये. पॅकअप चांगला आहे. जवळजवळ फॉरवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर आला होता. कॅचचा तो प्रयत्न केला होता मात्र त्या कॅच पर्यंत पोहोचू शकला नाहीये. मात्र बॅकअप चांगला डीप मिड विकेट रिझन मध्ये आपण पाहिला. 2 धावा काही थांबू शकत नाहीयेत. धावा झाल्या आहेत त्या 5. पहिली मॅच ज्याप्रमाणे आपण पाहिलं पारगाव
टीमने जिंकली होती किंवा एनसीसी सफाळे या टीमने जिंकली होती, संघर्ष करावा लागला होता दोन्ही टीमला. शेवटच्या त्या क्षणापर्यंत त्या मॅचेस गेल्या होत्या, लक्षात ठेवा. टीम कॅप्टनला आपण पाहतो स्ट्राईक इनवर. यावेळेस मोठा फटका आहे, मोठा फटका आहे. सरळ चेंडू निघून जातोय स्टँड अँड डिलेवा. बिग हिट, षटकार 6. जेवण सगळ्यांचं झालंय आणि नक्कीच मंगलदाजी गरज साहेब, जेवण देखील तितकंच स्वादिष्ट आहे आजचं आणि सगळ्यांनी त्या जेवणाचा आनंद घेतला जेवताना. शॉर्ट बॉल आणि या शॉर्ट बॉलला पूल केलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू तितक्याच वेगानं बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. षटकार, चौकार ही बोली फक्त बॅटच्या मधून आपल्याला पाहायला मिळते मिस्टर कॅप्टन त्या ठिकाणी संजय यांच्या. त्या 15 धावा. षटक क्रमांक आपण पहिलं पाहतोय. 3 षटकांचा सामना आहे याची पूर्ण जाणकारी आहे आणि त्यानुसार नक्कीच आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. मी तर म्हणेल अक्षरशः या पहिल्या गोलंदाजावर काउंटर अटॅक मैदानाच्या आतमध्ये केला गेला. तब्बल धावा मोजाव्या लागल्या. गोलंदाज मिस्टर कुणाल आहे ना, तब्बल 15 धावा मोजाव्या लागल्या त्या पहिल्या ओव्हरमध्ये. 18 चेंडू आहे, तिथून कमीत कमी टार्गेट कसं येईल हा प्रयत्न केला होता, मात्र अक्षरशः स्लॉट मध्ये चेंडू हाताळले गेले होते. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन चेंडूला मात्र यावेळेस उडवले आणि हा फटका कुणाच्या बॅटमध्ये होतोय. मिस्टर तुषार तुक्याच्या बॅटमधून हा उत्तुंग षटकार 6. देऊन टाकायचं आहे. धावांचा वेग वाढतोय. 21 धावा. आज कदाचित मी तर म्हणेल एनसीसी सफाळा संघानं मंगलदाजी गरज साहेब कदाचित फ्लाईटची तिकीट जास्त काढलेत, कारण आज जो प्रवास सुरू आहे या दुसऱ्या फेरीतील या मॅच मध्ये, जो प्रवास एनसीसी सफाळे या टीमचा सुरू आहे तो प्रवास एअर रूटनं सुरू आहे. त्याच्यामुळे मी तर म्हणेन की फ्लाईटची तिकीट जास्त काढले आहेत या टीमनं, त्यामुळे फ्लाईटचा प्रवास जास्त सुरू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय एनसीसी सफाळे या टीमचा. 21 धावा. 21 लॉस ऑफ 1 एनसीसी सफाळे. आउटसाइड लेग स्टॉम्प उजवी यष्टी सोडून जाणारा चेंडू होता आणि या चेंडूवर देखील ते आक्रमण केलं होतं. या चेंडूला देखील तो उडवण्याचा प्रयत्न त्या स्पोर्ट्सनं बॅट त्या ठिकाणी स्विंग केली होती, ताकदीनं ती बॅट स्विंग केली होती, पण मात्र प्रॉपर कनेक्शन झालं नाही. वाईटचा इशारा पंचांचा. 1 धावमध्ये भर. चांगला चेंडू होता, ऑन साइडला खेळायचं होतं, मात्र चेंडू पाहिला की थोडासा लांब आहे. त्यानंतर मात्र आपल्या बॅटचा फोर्स थोडासा चेंज केला, वेज थोडासा चेंज केला. ऑफ साइड चेंडूला कट केलं गेलं. सिंगल फक्त मिळेल या ठिकाणी. धावा झाले ते 23-23. 23 धावा फलकावर. एनसीसी सफाळे संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. जोरकस फटका आहे. चेंडू कॉर्नरच्या दिशेनं वेगाने येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डीप मध्ये आपण लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डर पाहतोय, तो वेगाने जातोय, चेंडूला फील्ड करतोय, फक्त मिळेल तो सिंगल. आणि एक प्रकारे आपण मंगलदाजी पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दुधाई तलवार आहे. जे कुठलाही खेळाडू स्ट्राईकवर गेला तरी देखील मोठे फटके खेळण्याची ती ताकद या खेळाडूमध्ये आहे. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फटका आपण तुक्याच्या बॅटमधून पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. थोडंसं फंबल झालं होतं. डायरेक्ट हिट. आणि या डायरेक्ट हिटनं खऱ्या अर्थानं काम कुणाचं पीठ केले आहे? हे काम तुक्याचं पीठ झालं आहे की हे काम संजयचं पीठ झालंय?
काय थ्रो केला गेला, थोडंसं फंबल झालं होतं आणि जवळजवळ पहिल्या नाहीये दुसऱ्या नाही तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये तो चेंडू फील्ड केला गेला आणि त्यानंतर मात्र तो चेंडू नॉन स्ट्राइक एंडच्या दिशेनं तितक्याच वेगानं फेकला गेला आणि त्या चेंडूनं वेध घेतला यष्टीचा, डायरेक्ट हिट झालाय. यस, मला वाटते कोण बाद आहे पंच? संजय. संजयला परतावं लागेल. टीम कॅप्टन एक चांगली इनिंग साकारून मात्र मैदानाच्या बाहेर पडतोय. 4 चेंडूंचा सामना केला खेळपट्टीवर उभे असताना. 1 षटकार 1 चौकार आणि जवळपास 1 वेळा दुहेरी आणि 1 सिंगल. तब्बल 4 चेंडूमध्ये 13 धावांचं योगदान टीम कॅप्टन संजयनं आपल्या टीमला दिलंय. तर नक्कीच एक चांगली खेळी आपण म्हणू शकाल संजय यांची. आणि संघ देखील आपण मजबूत स्थितीमध्ये पाहतोय. एनसीसी सफाळे धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 25 धावा. यावेळेस आनंद सरांचं आगमन झालेलं आहे खेळपट्टीवर. शिक्षक आहेत. एक महत्वपूर्ण इनिंग नक्कीच मी कौतुक नक्कीच करेल संजय यांचं. ॲज अ कॅप्टन म्हणून एक जबाबदारी जी असते आपल्या टीमची ती खऱ्या अर्थानं जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये पार पाडली संजयनं. 1 षटकार 1 चौकार 13 धावा आपल्या अकाउंटवर. इनसाइड आउटचा फटका मिस्टर स्टोक आहे. चेंडू हवेत मागे फिल्डर जेलच्या खाली आला होता मात्र त्या उंधळीतून मात्र तो कॅच झाला ड्रॉप. तो चेंडू पडला गेला. एक संधी पुन्हा खेळण्याची मिळते तुकाला. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण. 2 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण धावसंख्या फळकावर पाहतोय. धावा झाल्या त्या 28. हे गाणं ज्याने लिहिलंय त्याचं मी नक्कीच कौतुक करेल. आणि काय हे गाणं जयेश पाटीलने लिहिलंय, संगीतबद्ध केलं आहे, त्यांचं देखील मी मनापासून कौतुक करेल ज्याने हे गाणं संगीतबद्ध केलंय. माकणे गावचे सुपुत्र आहेत. मात्र जे हे गाण्याचे बोल आहेत हा ठेवलाय यंगस्टर चषक भावी पिढीला घडवायला. काय त्या भावी पिढीचा सपोर्ट आहे का यंगस्टर चषक 2025 ला? कारण हा सगळा उपक्रम, इतकी मोठी स्पर्धा, ही सगळी संपूर्ण हे आयोजन हे सगळं तुमच्यासाठी आहे मित्रांनो. अपील 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 मैदानाच्या आतमध्ये मात्र पंच नॉट आउट बोलतायत. लेगबायचा इशारा. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 28 धावा फलकावर लागले जात आहेत. तर कुठेतरी या 43 जणांच्या या लेजंडरी कमिटीला यंगस्टर्सचा जर हातभार लागला असता तर नक्कीच या स्पर्धेला आणखीन छान लागू शकले असते. या स्पर्धेची चर्चा नक्कीच होत आहे अनेक ठिकाणी की ज्याप्रमाणे आमचे समालोचक जे मित्र आहेत प्रमोदजी शेडगे म्हणा, काल मंथनजी करत होते, आज हार्दिक आहे आणि त्यांच्याकडून मात्र तो वारंवार उल्लेख केला जातोय की हे लेजंडरी आहेत आणि लेजंडरीने मात्र ही कमिटी स्थापन केली आहे यंगस्टर चषक क्रीडा मंडळ. मात्र एक जे त्यांचं स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण केलं जाईल का? मात्र हे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छाशक्ती मी तर म्हणेल ते यंगस्टर्स खेळाडूमध्ये असायला हवी. धावा 28. डाऊन द ग्राउंड चेंडूला डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळला जात आहे. आनंद सर आहेत आणि पहिल्या इनिंग मध्ये देखील त्यांचा चांगला उल्लेख केला होता की कुठेतरी आज ते देखील क्रिकेटला वेळ देत आहेत, हे महत्वाचं आहे. आपल्या शाळेमध्ये नक्कीच आपल्या मुलांना चांगला वेळ देत असतील. मात्र शिक्षक तर आहेतच, म्हटलं कुठल्या विषयाचे ते मुख्य शिक्षक आहेत याची देखील कल्पना नाहीये. मात्र भूगोल क्या बात है,
अर्धशतक का मग गोल केलं तर सर्व विषयाची यस मिस्टर स्टोके चेंडू हवेत कोण घेणार हा झेल तीन फिल्डर पुढे आले होते मात्र सेफली चेंडू लँड होईल ऑलराऊंडर शिक्षक आहेत लक्षात ठेवा आणि आज ते ऑलराऊंडरची भूमिका देखील मैदानाच्या आतमध्ये पार पाडतायत धावा झाल्यात फलकावर त्या म्हणजेच 31 धावा 31 लॉस ऑफ 2 विकेट अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि अंतिम षटकातील हा असेल अंतिम चेंडू शेवटचा चेंडू 31 31 चांगला चेंडू आहे यावेळेस पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय स्विंग होतोय चेंडू पंचांना रेफर करावं लागतं वाईट यावेळेस नक्कीच बॅटर कडून त्या ठिकाणी कॉल दिला जातोय की हा चेंडू वाईट आहे मात्र इनफिल्ड अंपायरचा निर्णय आहे की हा चेंडू योग्य आहे बॅटर कॉल आहे यस बॅटर कॉल आहे बॅट्समॅन कॉल चेक केला जाईल यस इट इज अ फेअर डिलिव्हरी शेवटचा चेंडू येतो डॉट फेअर डिलिव्हरी आहे शेवटचा चेंडू डॉट आपण किती सफल झाला होता आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल सिक्स सीटर स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहू शकाल तुम्ही भरपूर सफल झाले होते ऑफ स्टंप भरपूर सोडलं होतं अगदी व्हाईट लाईनच्या त्या रेंज पर्यंत बॅटर निघून गेला होता आणि हा चेंडू जर आपण पिचिंग पाहिली ऑफ स्टंपवर चेंडू पिच केला गेला होता तिथून मात्र चेंडू थोडं टर्न झाला स्विंग झाला आणि मिडल स्टंपवर मात्र चेंडू तो निघून गेला हे आपण लाईव्ह टेलिकास्ट मध्ये पाहू शकाल योग्य तो निर्णय महेंद्र शिंदे खरोखरच खेळपट्टीवर आपण पाहतायत महेंद्र शिंदे आणि खऱ्या अर्थानं त्यांना आवडते ती म्हणजेच बुंदी त्यामुळे त्यांना प्रेमाना बुंदी हे देखील म्हटलं जातं धावा झाल्या त्या 31 आणि 32 धावांचं आव्हान विजयासाठी दिलं गेलेलं आहे ते टीम पारगाव साठी एनसीसी सपाले वर्सेस पारगाव दुसऱ्या फेरीतील आपण हा पहिला मॅच पाहतोय 18 चेंडू 32 धावा करायचे आहेत पारगाव या टीमला आणि ज्यावेळेस या इनिंगला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये करतोय हलकासा बदल इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुप्रीमो आवाज महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक मिस्टर प्रमोदजी शेडगे यांना पहिल्या षटकात 15 दुसऱ्या षटकात 13 धावा आल्या 28 आणि शेवटच्या षटकात 3 धावा फक्त यस 4 धावा आल्या म्हणजे 32-33 धावांचं लक्ष असेल थँक्यू व्हेरी मच चला दोन्ही संघाचे कॅप्टन या केळवा मास्टर्स अँड कोरे टीम कोरे आणि केळवा मास्टर्स दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे टॉस करण्याकरिता वेळीची दिरंगाई न करताना
आपण पाहत आहेत यंगस्टर चषक माकणे. तेहतीस रनचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि 32 धावा फलकावर प्रथमतः आपण पाहिल्या. आनंद सर पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. एक अतिशय सुंदर लढत दुपारच्या सत्रानंतर या आपण सर्वांचं करूया या नूतन नगर क्रीडा नगरी माकणेच्या सहर्ष स्वागत. चांगले आमचे 3 कॅमेरामॅन हार्दिक कार्यकर असतील, राज निजाई असतील, तुषार कुर्ले असतील, गौरव पाटील स्वतः आपण पाहत आहेत. कॅन्डीला आपण पाहू शकाल. पहिलाच बॉल अतिशय सुंदर लेग ग्लान्स पाहायला मिळतोय. निलेश यांच्या बॅटमधून 1 रन. दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाईल. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु 2च धावेवर सॅटिस्फाईड आपल्याला पाहायला मिळतं आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 2 या धावसंख्येवर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील पहिल्याच बॉलवर अतिशय सुंदर मनगडाचा वापर केला. निलेश एक हरुन्नरी खेळाडू, ॲज अ विकेट किपर म्हणून क्लास. आनंद सर विकेट टेकर गोलंदाज आहेत. अप्रतिम परफेक्ट या वेळेला फुलर लाईन चेंडू, वाईट यॉर्करने चेंडूची सांगता होत असताना ऑफस्टम्पच्या थोडस बाहेर आणि तुषार घरत तुका यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. षटक क्रमांक पहिल्या षटकातील 2 बॉलचा खेळ झालाय. 2 रन्स ऑन दी बोर्ड. 33 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर अतिशय लेंथ ऑन लाईन खूप महत्वाची भूमिका असते. नियंत्रणबद्ध गोलंदाजी. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना संजय पाटील पुढे सरसावतायत, जोमाने फिल्डिंग करतायत, चांगल्या पद्धतीने उमेदीने फेकी सुद्धा करत असताना सिंगल मेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेली. संत गतीने सुरुवात सुरू आहे. प्रवीण घरत एका साईडला आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं या खेळाडूला. आशिषजी खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. चेंडू निघून जाईल. थर्ड मॅन च्या क्षेत्रामध्ये फेकी येईल. तत्पूर्वी सिंगल मेल, सिंगल मधून डबल, आता डबल मधून ट्रिपल सुद्धा होऊ शकते. या वेळेला आपण पाहतायत हा न करता करता 2च धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 5 या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिला आहे. यावेळेला ऑन साइडला खेळला गेलाय. फिल्डर आहे दूर, परंतु स्वप्नील यावेळेला शक्य करणारा खेळाडू. काय कॅच कॅरी करत असताना व्हॉट अ फिटनेस, एक्सलंट कॅच, मॅग्निफिसंट कॅच. आजच्या दिवसातील 3रा कॅच यावेळेला त्याच्या नावावर पाहायला मिळतोय. सुपर फलंदाज बाद. या आपण लगेच करूया टॉस. विकेट यावेळेला जरूर डाऊन झाले तर तो वेळ आपण जाऊया टॉस बॉक्सच्या दिशेने. थँक्यू प्रमोद जयकांतजी तरे सर यांना विनंती करतोय की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी तो कॉइन स्पिन केला जाईल. कोरे टीम कॅप्टन आणि केळवा टीम कॅप्टन. कॉइन तुम्हाला ठाऊकच आहे. किती ओव्हरची? 3 ओव्हरची असेल ना प्रभू? 3 ओव्हरची मॅच. जयकांतजींच्या शुभ हस्ते नाणेफेक या ठिकाणी केली जात आहे. कोरे टीमचा निर्णय आहे 20-25 आणि यस 20-25 यस कोरे संघ नाणेफेक जिंकले. आपला निर्णय लगेच जाहीर करायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे केळवा संघ. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. मॅच सुरू आहे त्यामुळे चर्चा आपण नंतर करूया. चला या जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षाच्या दिशेनं. टॉस बॉक्समधून या ठिकाणी निर्णय दिला जातोय की कोरे संघानं टॉस जिंकले आणि चॉईस केले क्षेत्ररक्षण. ऐकूया प्रमोदजी शेडगे यांना. ऑफ साईडला निलेश पुढे सरसावतायत. फंबल झालेत आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. समीर घरतच्या बॅटमधून निलेश यांची काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. ऍब्सोल्युटली सुपर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 7 या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं
कंप्लीट झाल्यानंतर 7 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. म्हणजेच येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 26. 12 बॉल आणि 26 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस, सुवर्ण दिवस आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेखरजी, या टेनिस बॉलने 120 ग्रॅमच्या टेनिस बॉलने तुम्हा सर्वांना वेळ लावून सोडलं आणि आज टेनिस बॉलला एवढे सुगीचे दिवस येतील असं कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं. परंतु आज याच टेनिस बॉलने आपल्याला खऱ्या अर्थानं एक चांगला व्यवसाय दिला. खेळाडू, पंच, समालोचक, डीजे, त्यानंतर मंडप डेकोरेटर्स, लाईव्ह संपूर्ण टीम असेल, स्पोर्टची शॉप असतील आणि संपूर्ण जे घर आज चालतं ज्या पद्धतीने, जर एखादा प्रोफेशन तुमचा असेल त्या क्षेत्रामध्ये तर डेफिनेटली याच टेनिस बॉलचा आपण सदैव ऋणी राहणार आहोत. तर थँक्यू व्हेरी मच टेनिस बॉल आणि टेनिस क्रिकेट. ऑन साईडला खेळले गेले, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. 1 रन दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 9व्या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 6 सीटर स्पोर्ट्स आमचं कॉमेंट्री बॉक्स यावेळेला दाखवत असताना या स्पर्धेचे खजिनदार मंगलदाजी घरत साहेब यांना सुद्धा आपण पाहतायत. घरत किचन चायनीज बुजिंग सेंटर आणि ही ड्रॉची तयारी सुरू आहे. एका साईडला शेखर किनी आमचे गोल्डन मॅजिक फिंगर, अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडीशी चेंडूला फ्लाईट दिली, तुका यांच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. संघाची धावसंख्या 9, 2 बॉलचा खेळ झालाय. 24 रनची अजून सुद्धा आवश्यकता असेल. पहिलं षटक आनंद सरांनी जबरदस्त हाताळलं. पुन्हा एकदा स्वप्नील, ही ताकद आहे या गोलंदाजाची, ही ओळख. स्वप्नील यांनी कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला दिले. एनसीसी सफाळी टीम मधून खेळताना संजय पाटील, स्वप्नील एकाच टीम मध्ये हे सातत्याने चांगलं क्रिकेट हाताळलं गेलं. दोन ऑन साइडला खेळला गेलाय. फ्लिकचा फटका आहे. बिटवीन द गॅप मध्ये खेळण्याचा दृष्टिकोन चांगला होता. संजय पाटील पुढे सरसावतील. ऑस्ट्रेलियन कॅप कॉपीबुक स्टाईल मध्ये आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 10 रन. खूप चांगलं क्रिकेट आज सफाळे विभाग मधलं तर क्रिकेटची पंढरी. ऑन साइडला फटका तर छान आहे. हवेच्या झोताचा अंदाज या वेळेला घेता आला होता, परंतु इथून जर आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप आणि पाहता पाहता 2 धावा येतील का? यस, डेफिनेटली 2 रन्स कंप्लीट आणि 2 धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 12 या धावसंख्येवर. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 रनची अजून सुद्धा आवश्यकता. बॉल फेकून झालेत 5-7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 21 रन. तौफिक त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. तौसिफ यांना आपण पाहत आहेत. यस, काय पंच रनआउट. पंचांना सुद्धा रिक्वेस्ट करेन की आपण मॅक्झिमम 15 सेकंद घ्या. 15 सेकंद त्यांना आपण अलाव करू नका. 15 सेकंदाच्या वरती अलाव करू नका, नेता विचार विनिमय करतील. त्यानंतर आपण पाहतायत यस कॅन्सल केलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. जाऊया मॅचच्या दिशेने. अप्रतिम स्टेट ड्राईव्हचा फटका. आनंद सर पुढे सरसावतायत. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. पहा परफेक्ट थ्रो कसा असावा, प्रेझेन्स ऑफ माइंड कसा असावं, हे आनंद सर यावेळेला दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. नैलेश येत आहेत आणि त्यांची सुद्धा पाठ थोपटली जाते. शाबासकीची थाप ही मात्र त्यांच्या पाठीशी पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ. संघाची धावसंख्या 13, येणारे बॉल 6 बॉल मध्ये 20. आमचा कॉमेंट्री बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसातील विचार केला तर श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी टीमने बाजी मारले. अंतिम 5चे दरवाजे ठोकले. त्यानंतर दुसरा दिवस आपण पाहिला तर जय महाराष्ट्र चिखलपाडे या टीमने पुढे आले, अंतिम 5चं तिकीट मिळवलं. तिसरा दिवस आपण पाहिला तर सागर स्मृती, आई चंडिका कोपरी या टीमने आगरी समाजमधून पुढे आले, 5 मध्ये पाहायला मिळाले. चौथ्या दिवसातील आपण पाहिलं तर कालच्या दिवसात जयप्रकाश एडवन टीमने बाजी मारले, अंतिम 5चं तिकीट मिळवलं. आणि आजचा 5वा दिवस 40+ क्रिकेट कोण पुढे सरसावेल. तेरा रन. धन्यवाद गौरव पाटील. हीच गौरव पाटील यांची खासियत राहिले. ऑन साइडला फटका छान आहे समीर घरत यांचा. चेंडू निघून जाईल. तौसिफ पुढे सरसावतील आणि त्यांना
बीट करत चेंडू निघून जाईल आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा खणखणीत चौकार. 5 बॉल 16. सतरावर 1 विजयासाठी 16ची आवश्यकता. फुलटॉस बॉल होता ऑन साइडला. जस्ट महेंद्र शिंदे यांच्या जवळून चेंडू निघून जातोय फार वेगाने आणि पाहता पाहता चेंडूला स्टॉप केलं जाईल का. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या 19. समीर करत कडे पोटेन्शियल आहे. 4 बॉल आणि विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. 14 रनची आवश्यकता असेल. संजय पाटील शॉर्ट रनअप घेत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटचं टॉप आहे. संजय पाटील कॉटन बोल्ड सोडणार नाहीयेत. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. प्रिव्हियस बॉल आपण पाहिला तर थोडासा लेग ब्रेक चेंडू होता. बाहेर निघणारा चेंडू होता. ऑप्शनच्या खूपच बाहेरून चेंडूला थोडंसं फिरकी जरूर दिली गेली आणि खूप चांगला बॉल संजय पाटील यांचा पाहायला मिळतोय. जरी त्यांनी विकेट घेतली परंतु ॲप्रिसिएट तुकाला केलं. त्याचं कारण की तुकाचं कानमंत्र होता असंच म्हणावं लागेल आणि त्यामुळे आपण पाहू शकताय ते पुढे आले. संजय पाटील यांनी झेल टिपला, तो स्वीकारला. फलंदाज बाद. कृणाल कृणाल मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. खोलवर चेंडू होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. मिस टायमिंग. 1 रन तर जरूर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे का. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत इथून मात्र फेकी खराब. आता 2 धावा तर मिळालेत म्हणजे 2 बॉलवर 2 षटकार आणि सामन्याचा रिझल्ट हे तुमच्या हातामध्ये आहे. दोन्ही षटकार ठोकावे लागतील. त्यासाठी असावा लागेल आत्मविश्वास. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. तो आत्मविश्वास असावा. अप्रतिम ग्रेट डिलिव्हरी. संजय पाटील म्हणतात की सहजासहजी मी षटकार मारून देणार नाही कृणाल.